रयत शिक्षण संस्थेच्या वतीने इयत्ता 7वीसाठी घेतल्या जाणाऱ्या RTS अर्थात रयत टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेसाठी गणित विषयावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. हा पहिला प्रश्न आहे. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? -4/9, 5/-12, 7/-18 की 2/-3. या चारही पर्यायामध्ये सर्व संख्या ऋण संख्या आहेत आणि ऋण संख्या जर आपल्याला दिली असतील तर संख्या रेषेवर आपल्याला माहिती आहे की शून्याच्या जसं डावीकडे जाऊ तशा संख्या लहान लहान होत जातात आणि उजवीकडे जाऊ तशा संख्या मोठ्या होत जातात. आता या चार पर्यायापैकी जी संख्या सर्वात अगोदर येते या संख्या रेषेवर ती सर्वात मोठी असणार. त्यामुळे शून्यापासून डावीकडे जाताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल 7/-18. त्यामुळे ही संख्या सर्वात मोठी संख्या असेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न असा आहे. शेजारच्या आकृतीचे निरीक्षण करून चुकीचे विधान ओळखा. या त्रिकोण ABCमध्ये AE, BF आणि CD या मध्यक आहेत. तर पहिला पर्याय असा दिला आहे की 2 लेंथ DG बरोबर लेंथ GC, म्हणजे DGची जेवढी लेंथ आहे त्याच्या दुप्पट GCची आहे. हे बरोबर विधान आहे, कारण हा जो पॉईंट आहे G ती या त्रिकोणाची मध्यक आहे, म्हणजेच सेंट्रॉइड आहे. आणि आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाचा सेंट्रॉइड किंवा त्रिकोणाची मध्यका प्रत्येक मध्यकेचे 2:1 या प्रमाणात विभाजन करते. मग हे पहिलं वाक्य बरोबर दिलेलं आहे. दुसरं पाहू. 2 गुणिले लेंथ GF, म्हणजे GFची जेवढी लांबी आहे त्याची दुप्पट बरोबर BF असणार आहे. हे मात्र चुकीचं आहे, कारण इथं 2 गुणिले GF बरोबर BG यायला पाहिजे. त्यामुळे यातलं चुकीचं विधान पर्याय क्रमांक 2 आहे. आता उत्तर आपलं मिळालं आहे, त्यामुळे पुढचे 2 पर्याय बरोबरच असणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. 960 वह्या व 1240 पेन हे मुलांमध्ये असे वाटायचे आहेत की प्रत्येक मुलाला समान वह्या आणि पेन मिळावेत. तर किती जास्तीत जास्त मुलांमध्ये अशा प्रकारे वह्या आणि पेनांचे वाटप करता येईल? हे 4 पर्याय दिलेत. आता इथं 2 संख्या आहेत. 960 वह्या आहेत आणि 1240 पेन आहेत. या दोन्हींचा काढायचा मसावी आणि ते आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल तर 960 आणि 1240 यांचा मसावी काढण्याची आणखी एक सोपी पद्धत अशी आहे. या दोन्ही संख्या आपण अशा पद्धतीने मांडून घ्यायच्या. आता अशी कॉमन संख्या शोधायची ज्या संख्येनं याला दोन्ही संख्यांना भाग जाईल. मग तुझची संख्या 4 आहे. 4नं जर भाग घालवलं तर 4×2 8, 1 शिल्लक राहील. 4×4 16 0, 4×3 12, 4×1 4 0. पुन्हा या संख्यांना आता 2नं भाग जाईल. 2 2 4 0, 2 2 10, 2 10. आता या दोन्ही संख्यांना 5ने भाग जाईल. 5×2 10, 2 शिल्लक राहतील. 5×4 20, 5×3 15, 5×1 5. आता ह्या 2 संख्या 24 आणि 31 उरतात. याला कुठल्याही समान संख्येनं भाग जात नाही आता. आणि आपल्याला काढायचं मसावी. तर ह्या ज्या कॉमन संख्या आहेत, ज्या संख्यांनी या दोन्ही संख्यांना भाग गेला त्या सर्वांचा करायचा गुणाकार, म्हणजे 4×2 8, 8 × 5 उत्तर येईल 40. त्यामुळं अशी जास्तीत जास्त 40 मुलं आहेत ज्यांना अशा प्रकारे वह्या आणि पेनाचं वाटप करता येईल. जास्तीत जास्त म्हणजे लक्षात ठेवायचं की मसावी काढायचं आहे, महत्तम सामायिक विभाजक. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 40 येईल, पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न. 2:30 तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल? अशा पद्धतीनं जर एखादा प्रश्न आपल्याला दिला असेल तर तिथं एक सूत्र लक्षात ठेवायचं. 30H वजा 11/2 M. इथं H म्हणजे आवर्स आणि M फॉर मिनिट. मग 30 गुणिले वाजलेत किती तर 2, त्यामुळं Hची किंमत 2 घ्यायची, वजा 11/2 गुणिले M म्हणजेच मिनिट. किती मिनिट आहेत तर 30 मिनिट, त्यामुळे 30नं गुणायचं. मग 30 आणि 2चा गुणाकार 60 मिळेल, वजा इथं 2नं जर 30ला भाग घालवलं तर 15चा भाग जाईल. मग 15 गुणिले 11 165 येईल. 60 वजा 165 वजा 105 मिळेल. आता वजा संख्या जरी मिळाली तर हे ऋणचिन्ह आपण काही विचारात घ्यायचं नाही. ते ऋणचिन्ह सोडून संख्या काय मिळाली तर 105. याचा अर्थ त्यावेळेला तास काटा व मिनिट काटा याच्यामध्ये 105 अंशाचा कोन तयार होईल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न. 6चा 8वा घात भागिले 6चा 18वा घात बरोबर 6चा 1/x तर x बरोबर किती? मग इथं पहिल्यांदा 6चा 8वा घात भागिले 6चा 18वा घात आहे. मग इथं पाया समान आहे 6 आणि त्यांचा भागाकार आहे
म्हणजे हे जे घातांक आहेत त्यांची करायची वजाबाकी, म्हणजे 8 वजा 18 बरोबर आपल्याला दिले 6चा 1/x घात, ते तसंच ठेवूया. मग 6चा 8 वजा 18 म्हणजेच वजा 10 घात बरोबर 6चा 1/x घात. मग इथं 6चा वजा 10 घात आहे, हेच आपण 6चा 1/10 घात असंही लिहू शकतो, बरोबर 6चा 1/x घात. मग इथं डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीकडे पाया समान आहे, मग हे जे घातांक आहेत ते समान असले पाहिजेत, म्हणजेच 1/10 बरोबर 1/x होईल. दोन्ही बाजूंचे व्यस्त केले तर 10ची किंमत x म्हणजेच x बरोबर 10 मिळेल. तर ही xची किंमत 10 जी आपल्याला दिली आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येच्या दशकस्थानी x व एकक स्थानी 7 आहे तर ती संख्या कोणती? एकक स्थानी 7 आहे त्यामुळे त्याची स्थानिक किंमत 7च राहील. अधिक ती संख्या मिळवताना आपण दशक स्थानच्या संख्येला 10 न गुणतो, जी x दिली, मग 10 गुणिले x म्हणजेच 10x, ही ती संख्या होईल 10x अधिक 7, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, खुर्ची आणि टेबल यांच्या किमतींचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 असेल तर खुर्चीची किती? हे जे प्रमाण त्या दोन्हीचं दिले 3:7, याचा अर्थ या दोन्ही संख्यांना जर एका समान पटीनं गुणलं तर त्यांची किंमत मिळेल. मग ती समान पट समजा x आहे, म्हणजेच खुर्चीची किंमत होईल 3x आणि टेबलची किंमत होईल 7x. आणि टेबलची किंमत दिलेली आहे 441, याचा अर्थ 7x बरोबर 441 असं आपण ठेवू शकतो. मग xची किंमत काढायला, म्हणजे ती समान पट काढायला 7 आपण उजव्या बाजूला घेऊया, म्हणजे ते छेदात जातील. 7नं जर 441ला भाग घालवला, 7 42, 7 21, मग ती समान पट म्हणजेच xची किंमत 63 मिळेल. आता प्रश्न विचारला आपल्याला खुर्चीची किंमत किती? ती खुर्चीची किंमत आहे 3x. मग 3xची किंमत काढायला या 3नं xला गुणायचं आणि xची किंमत आपण काढलेली आहे 63. मग 3 त्रिक 9, 6 त्रिक 18, ही त्या खुर्चीची किंमत 189, जी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, ₹2500 रकमेचे 10,3 या दराने 146 दिवसात सरळ व्याजाचे किती रास होईल? मग इथं आपल्याला सरळ व्याजानं होणारी रास काढायची आहे, म्हणजे पहिल्यांदा व्याज काढावं लागेल आणि नंतर ते मिळालेलं व्याज मुदलीमध्ये मिळवावं लागेल, म्हणजे रास मिळेल. मग व्याज काढण्यासाठी, सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे, त्या सूत्राचा इथं उपयोग करूया. I बरोबर PNR/100 हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. P म्हणजेच प्रिन्सिपल, म्हणजेच मुद्दल 2500 आहे. N म्हणजेच मुदत, ती मुदत दिवसात दिलेली आहे, पण या सूत्रामध्ये मुदत घेताना ती वर्षातच आपल्याला घ्यावी लागते. मग 146 दिवसाचं वर्षात जर रूपांतर करायचं असेल तर त्याला 365नं भागायचं, कारण 365 दिवस म्हणजे 1 वर्ष आहे. म्हणून 146 दिवस म्हणजे वर्ष किती? तर 146/365. आणि व्याजाचा दर दिलेला आहे 10,3 आणि छेदामध्ये 100 आहे तसेच. मग छेदामधल्या 2 शून्याला 2 शून्य इथं निघून जातील. जर इथं 5नं भाग घालवला तर 5 5 25 आणि इथं 5 7 35, 1 शिल्लक राहील, 5 त्रिक 15. 73नं 146ला भाग घालवलं तर 2चा भाग जाईल, म्हणजे अंशात शिल्लक राहील 5 गुणिले 2 गुणिले 3, 5 दुने 10 गुणिले 3 म्हणजेच 30. हे झालं व्याज. आता मुद्दल आहे 2500 आणि व्याज आहे 30, म्हणजे एकूण रास होणार आहे 2500 अधिक 30 म्हणजेच 2530. हे उत्तर जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे, एका अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती 144 मीटर आहे तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती? आता हे जे बाग दिलेली आहे ती अर्धवर्तुळाकृती आहे. अर्धवर्तुळाकृती याचा अर्थ हा व्यास असणार आहे. मग त्रिज्या समजा याची r असेल तर ह्याची परिमिती म्हणजेच काय? तर या वर्तुळाची अर्धपरिमिती अधिक हा व्यास. मग वर्तुळाच्या परिमितीचं सूत्र 2πr आहे, पण इथं अर्धवर्तुळ असल्यामुळं त्याची निमपट घ्यायची म्हणजे πr अधिक हा व्यास आहे. मग त्रिज्या जर r असेल तर व्यास असणार 2r आणि ही परिमिती 144 दिलेली आहे, बरोबर 144 आपण ठेवूया. मग इथं पायची किंमत 22/7 घेऊया गुणिले r अधिक 2r बरोबर 144. मग या दोन्ही पदातून r कॉमन घेता येईल, कंसात शिल्लक राहील 22/7 अधिक 2
बरोबर 144. आता इथं किंमत काढायची आपल्याला आरची. मग त्याच्यासाठी हा कंस पहिल्यांदा सोडवून घेऊया. मग इथं 2चा छेद काय नाही म्हणजे 1 आहे. 22 गुणिले 1 म्हणजेच 22 अधिक 7 गुणिले 2 बरोबर 14 छेद 7 गुणिले 1 म्हणजे 7 बरोबर 144. मग आर गुणिले 22 अधिक 14 म्हणजे 36 छेद 7 बरोबर 144. मग आरची किंमत काढायला 36 छेद 7 उजव्या बाजूला घेऊया. त्याचा व्यस्त होईल 7 छेद 36. 36नं जर 144ला भाग घालवलं तर 4चा भाग जाईल म्हणजे 7 चोक 28 मीटर ही मिळाली त्रिज्या. आपल्याला विचारले त्या अर्धवर्तुळाकृती बागेचं क्षेत्रफळ किती. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग या सूत्रानं आपण काढू शकतो. इथं अर्धवर्तुळ आहे म्हणून पाय आर वर्गची निमपट करायची. मग 1/2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर वर्ग म्हणजेच 28 गुणिले 28 कारण त्रिज्या आपण काढलेली 28. मग इथं 7नं भाग घालवलं तर 7 चोक 28 पुन्हा 2नं भाग जाईल 2 दुणे 4. मग 22 गुणिले 2 44 गुणिले 28 ह्या दोन्हीचा गुणाकार केला तर उत्तर येईल 1232. तर हे त्या अर्धवर्तुळाकृती बागेचं क्षेत्रफळ असेल 1232 स्क्वेअर मीटर जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 4x घन अधिक 2x वर्ग अधिक 2x अधिक 1 या बैजिक राशीचे अवयव कोणते. जर पर्यायावरून आपण गेलो तर इथं पहिल्या दोन पदांचा गुणाकार करूया म्हणजे 4x गुणिले 2x उत्तर 4 दुणे 8 आणि x गुणिले x x वर्ग मिळेल. मग 8x वर्ग हे पद आपल्याला इथं कुठंच दिसत नाही त्यामुळे हे काही उत्तर आपलं असू शकत नाही. दुसऱ्यामध्ये 4x वर्ग गुणिले x मग इथं 4 गुणिले 1 म्हणजे 4 आणि xचा घन 4x घन तर मिळते पण 2x आणि x यांचा गुणाकार वजा 2x वर्ग मिळेल पण इथं चिन्ह धन आहे त्यामुळे हे उत्तर आपलं असू शकत नाही. तिसऱ्या पर्यायात 2x वर्ग गुणिले 2x उत्तर 4xचा घन मिळेल अधिक 2x वर्ग गुणिले 1 2x वर्ग ही मिळेल अधिक 2x गुणिले 1 2x पण मिळेल आणि 1 गुणिले 1 1 मिळेल म्हणजे ह्या दोन्हींचा गुणाकार ही बैजिक राशी आपल्याला मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 त्याच्यामध्ये जे दोन पदे दिलेत ते याचे अवयव. हा पुढचा प्रश्न 33 34 35 x 37 38 39 या संख्यांची सरासरी 36 आहे तर एकशी किंमत किती. आता इथं क्रमानं जर आपण विचार केला तर क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत 33 34 35 37 38 39. मिसिंग कुठली आहे तर ती संख्या आहे 36 आणि त्याच्या डाव्या बाजूला किंवा त्याच्यापेक्षा लहान 3 संख्या आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या 3 संख्या आहेत ज्या क्रमानं येणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत. मग अशा वेळेला ही संख्या मधली संख्या म्हणजेच त्यांची सरासरी असते म्हणजे ही सरासरी 36 आहे आणि एकशी किंमत पण मग 36च असायला पाहिजे जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4.